चला आज आपण एकदम झटपट असा सोयाबीनचा खिमा किंवा भुर्जी तुम्ही काही म्हणू शकता तर ते तयार करून घेऊया। त्यासाठी मी 3-4 मीडियम आकाराचे कांदे बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्याही सोलून घेतलेल्या आहेत। हे कांदे जे आहेत ते मला आईने गावाकडून पाठवलेले होते। तर सोयाबीन मी 3 वाटी घेतलेलं आहे। गरम पाणी ॲड करायचं। गरम पाण्यामध्ये सोयाबीन 2 मिनिटं भिजू घालायचं। त्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। थंड पाण्याने 2 वेळा धुवायचं। अशा पद्धतीने आपलं सोयाबीन धुवून झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा। लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, मीठ टाकायचं चवीप्रमाणे, आबोळदोबळ असा बारीक करून घ्यायचा। कढईमध्ये तेल ॲड करायचं। रव्या भाजीसाठी आपण तेल थोडंसं जास्तच यूज करणार आहोत। गुलाबी कलर येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा। सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहे। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। वरून सोयाबीन आपण बारीक केलेला होता तो ॲड करायचा। मीठ टाकायचे आहे, पण मीठ टाकताना हे लक्षात ठेवा की अगोदर पण मीठ टाकलेलं होतं आणि सोयाबीन छान असं 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। 5 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचा। कोथिंबीर असेल तर टाकून द्या, नसेल तर स्किप करा। अशा पद्धतीने आपला सोयाबीनचा खिमा किंवा भुर्जी तयार झालेली आहे। आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब